5555 ही संख्या कशी प्रकारे लिहिली जाते? मग आपण काय करणार, एकक दशक शतक हजार. तर हे बघा, हजाराच्या घरामध्ये 5000, 5 शतकाच्या घरात 5 आणि 55 म्हणजे 5 दशक 5 एकक. ही झाली आपले 5555. म्हणून आपलं उत्तर आलं डी. आता त्यांनी दिलंय 9, 7, 0 आणि 4 या अंकाचा वापर करून 4 अंकाच्या मोठ्यात मोठ्या लहानात लहान संख्येतील तफावत. आधी काय करायची, मोठ्यात मोठी संख्या बनवायची, लहानात लहान संख्या बनवायची, तफावत म्हणजे वजाबाकी करायची. मग आधी बनवणार मोठी, मग बनवणार लहान संख्या. आता मोठी संख्या बनवताना काय करतो आपण, मोठा अंक पहिला घेतो, मग त्यापेक्षा लहान, मग त्याच्यापेक्षा लहान आणि लहान. आलं लक्षात? मग लहानात लहान बनवायची आहे तर आपण लहान अंक पहिला घेणार. मग 0 लहान अंक घेऊन जमेल का? पहिला 3 अंकी संख्या होईल, म्हणून आपण त्याच्यानंतरचा मोठा अंक घ्यायचा आहे 4 आणि मग नंतर 0 आणि 7 आणि 9. आता तफावत काढायची म्हणजे यांची वजाबाकी करूया. आता 0तून 9 जातात का? नाही. 10 आणि इथे हाताला 3, बरोबर. 10मधून 9 गेले 1, 3तून 7 जातात का? नाही. पुन्हा आपल्याला हातचा घ्यायचं 6 आणि 13, 13मधून 6 गेले 6, 13मधून 7 गेले 6 आणि 6मधून 0 गेले 6, 9मधून 4 गेले 5. आपलं उत्तर काय आलं? 5661. उत्तर डी. पॉजमर 61 हे उत्तर आले. आता 2 अंकांची बेरीज 8 आणि त्यांचा गुणाकार 15 आहे. असे 2 अंक आहेत, त्यांचे गुणाकार काय? बेरीज 8 आणि गुणाकार 15 आहे. मग सांगा ते अशा कोणत्या 2 संख्या आहेत? सांगा मला. 3 गुणिले 5 15 आणि 3 अधिक 5 8. बेरीज आली ना 8 आणि गुणाकाराला 15. मग ह्या 2 अंक कुठले झाले? 3 आणि 5. मग त्यांची उभय, त्यांचं काय करायचं? रेसिप्रोकल. रेसिप्रोकल म्हणजे काय असतो? उलटा. हा 3 आहे म्हटलं 1/3 रेसिप्रोकल आहे आणि 1/5 आहे. आता यांची बेरीज काय आहे? 1/3 अधिक 1/5 बरोबर याचा काय होतो? उलट गुणाकार होतो. 5 त्रिक 15. इथे आले 5, इथे आले 3, झालं काय? 8/15 उत्तर. म्हणून आपलं उत्तर काय आलं? ए आलं. हां. आता ह्याच्यामध्ये त्यांनी विचारले ही जी संख्या दिलेली आहे यांचा महत्तम समप्रवर्तक काय आहे, म्हणजे ह्याच्यामध्ये सारखा अंक कोणता आहे. तर ह्याच्यामध्ये बघा तुम्ही, इथे 2चा घन, 2चा बघा 2चा वर्ग, 2चा घन आणि 2चा चौथा. याच्यात सारखं काय आहे सांगा बघू? 2चा घन. याच्यात 2 पण आहे, इथे पण आहे आणि इथे पण आहे. नंतर त्यांनी काय सांगितलं? 3चा घन बरोबर, 3चा वर्ग आणि 3चा चौथा. आता ह्याच्यात कोणता सारखा आहे? 3चा वर्ग. पुढचा अंक काय घेतला त्यांनी? 5चा 5वा घात, 5चा 2रा घात आणि 5चा काय 1 घात, बरोबर. मग ह्याच्यात काय सारखं आहे? 5चा 1च घात सारखा आहे. प्रत्येकात 5 आहे. त्यानंतर दिले त्यांनी पहिल्या अंकात काही नाही 7 आणि दुसऱ्या ह्याच्यात दिले 7चा वर्ग. आता काय सारखं आहे याच्यामध्ये सांगा बघू? 2 ह्याच्यात आलं 7 सारखं आहे आणि मग तिसरा उरलेला 13. तसंच आलं आपलं. म्हणजेच हे कळलं महत्तम सर्वात समप्रवर्तक काय आहे? 2चा वर्ग, 3चा वर्ग, 5चा 1वा घात आणि 7चा 1 आणि 13. म्हणून उत्तर आलं 1. आता जर 3 क्रमिक संख्यांची बेरीज 15 आहे तर मधल्या संख्येचा वर्ग काय? 3 अशा संख्या घ्यायच्यात तुम्हाला, बरोबर. त्याची बेरीज 15 आली पाहिजे. क्रमिक म्हणजे 15 किती क्रमाने आले पाहिजेत. म्हणून मी अंक लिहून बघते. 1 2 3 4 5 6 7 8 9. 15 बेरीज करायची म्हणजे लहान अंकांची बेरीज आहे. आता तुम्ही बघा कुठले 3 अंक जवळजवळ घेतल्यानंतर बेरीज 15 येते. बघा हे 6 आणि 5 11 15. 3 अंक कुठले? 4 5 6 हे क्रमाने घेतले तर त्याची बेरीज 15 येते. मग मधल्या संख्येचा वर्ग करायचा. 5चा वर्ग काय आहे? 25. म्हणून आपलं उत्तर आलं 25. आता त्यांनी दिलं आहे पुढचं गणित. हे लक्षात आलं? 25B पर्याय उत्तर. 4 किंवा जास्त अंकाची संख्या 8 ने विभाज्य असेल तर कळलं? त्याचा नियम आहे कसोटीचा की ती शेवटचे 3 अंक 8 ने विभाज्य असतात. 8ची कसोटीप्रमाणे काय? 8 ने कोण विभाज्य असतं? शेवटचे 3 अंक जर 8 ने भाग जात असेल तर तो पूर्ण त्या संख्येला 8 ने भाग जातो. आता 5 सेंटीमीटरला किलोमीटरमध्ये प्रकारे दाखवता येईल. मग 5 सेंटीमीटर बरोबर किती किलोमीटर असं विचारलेले त्यांनी, बरोबर की नाही? किती किलोमीटर? किलोमीटरमध्ये आपल्याला दाखवायचे. मग ह्याचं उत्तर 1 किलोमीटर बरोबर किती येतं? 1 मीटर बरोबर 1000. 1 किलोमीटर बरोबर 1000 मीटर आणि 1 मीटर बरोबर 100 सेंटीमीटर. म्हणून आपण ह्याचे 5 घरं घेणार आहोत मागे. हे बघा 1 2 3 4 5. म्हणून उत्तर आलं सी. आले लक्षात? 1 2 3 4 5. म्हणून आपण हे अंक आणि हे अंक दोन्ही काय जातोय? भागाकारात टाकतोय. कारण हे सेमी आहे ना, लहान एकक आहे आणि किलोमीटर मोठा एकक आहे म्हणून तो मागे जाणार. पुढीलपैकी कोणती संख्या 3 4 5 आणि 6 ने विभाज्य आहे? आता आपल्याला कसोट्या लावायच्या आहेत. मग कसोटी 3ची कसोटी काय म्हणते?
त्या अंकांची बेरीज जर पाढ्यातली संख्या येत असेल तर 3ने भाग जातो. 4ची कसोटी काय म्हणते, जर त्याला 4च्या पाढ्यात येत असेल तर जातो, बरोबर, त्यांच्या अंकाची बेरीज. 5ची कसोटी काय 0 आणि 5ने भाग जात असेल, आणि 6ची कसोटी काय 3 आणि 2ने जात असेल तर 6ने भाग जातो. आता बघा ह्याला 5ची कसोटी लावूया आपण, 0 आहे, बरोबर, हां आहे तर 60 येते. कशी येते बघा, 3च्या पाढ्यात 60, 20 त्रिक 60, बरोबर, नंतर काय 15 चौक 60, 12 पंचे 60 आणि 6 10 60. आलं लक्षात, म्हणजे हे सगळ्याच्या पाढ्यात 60 येतात, म्हणजे 4ने विभाज्य आहे. आता 4.239ला 0.9ने भागाकार दिल्यावर हाती काय येतं, तर आपल्याला काय करायचं आहे, ह्याचा भागाकार करायचा आहे. साधा भागाकार करू आधी. 9ने 4 2 3 9, बरोबर. आता किती, 9चा पाढा 42, 9 चौक 36, 9चा 45 जात नाही, 9 चौक 36, नंतर 36 पासून 42पर्यंत मोजा. 37 38 39 40 41 42 6 आले, बरोबर. आणि हे 3 तसेच झाले, 9 7 63 आणि हे 9 तसेच घेतले, 9 1 9, बरोबर. आता ह्याचे किती पॉईंट आहेत, 3, बरोबर, आणि ह्याचे किती आहेत, 1 आहे. एका ह्याने भाग लावला म्हणून फक्त एक घर मागे जाईल, म्हणून आपल्याला 3 मधून 1 मागे गेल्यावर किती येणार, 4.71. बी हे उत्तर येईल. आले लक्षात. आता पुढे बघा तुम्ही, माझ्या घड्यातील सकाळचे 7:05 वाजले आहेत. घड्याळ 25 मिनटं पुढे, मग नेमके किती वाजलेत, माझं घड्याळ पुढे आहे 25 मिनटाने, मग किती वाजले असतील, 25 मिनटं मागे जा, 7:55. हां, आज 5 मिनटं मागे गेलो तर बरोबर काय होतील, 7 वाजले. अजून 20 मिनटं मागे गेलो तर 6:40 झाले असतील सकाळचे, बरोबर. आता 80 विद्यार्थ्यांचा एक गट सहलीवर गेला आहे. या गटात 20% विद्यार्थ्यांनी उर्वरित विद्यार्थी आहेत. मग या गटात किती विद्यार्थ्यांना समाविष्ट करावे, म्हणजे 70% होतील. आधी त्यांनी काय दिलं, 80% आहेत. 80मध्ये 20% विद्यार्थिनी आहेत. मग किती, 8 2 16, बरोबर की नाही, म्हणजे 16 काय आहेत, विद्यार्थिनी आहेत. आणि त्याच्यापैकी उरलेले किती झाले, मग 80मधून 16 गेले, 64 काय आहेत, विद्यार्थी आहेत. पण त्यांनी काय सांगितलं की मला 70% काय करायचे, मुलं करायचे. आधी 80% मुलं होती, आता मला 70% मुलं करायचे. मग आपल्याला किती मुली वाढवाव्या लागतील, बरोबर की नाही. मग आपल्याला बघा 70% मुलं करायची, म्हणजे मुलं कमी करायचे आणि मुली वाढवायचे. आता 70%मध्ये करताना आपण काय करणार आहोत, थोडं त्याच्यासाठी म्हणजे हे 80पैकी 70% मुलं करणार, म्हणून आपण किती मुलं होतात बघूया. 8साठी किती झाले, 56, म्हणजे आपल्याला 56 मुलं करायचे आहेत, बरोबर की नाही. मग आपण 64 वजा काय केले, 56 केले, किती उरले, 8 आले. आपण काय करणार आहोत, 8 मुली वाढवणार आहोत, तेव्हा मुलं किती होतील, 56 होतील, आहे की नाही. 70% मुलं म्हणजे 56 मुलं करायचे, म्हणजे 8 मुली वाढवायच्या आपल्याला. आधी 64 होते. 1250 मीटर लांबीची एक रेलगाडी 2 मिनिटात 1 किलोमीटर अंतर साध्य करते. ही रेलगाडी थांबलेल्या दुसऱ्या एका रेलगाडीला 4 मिनिटात पार करते. थांबलेल्या रेलगाडीची लांबी किती आहे, म्हणजे ही स्वतः 1 किलोमीटर म्हणजे किती रे, 1000 मीटर, बरोबर की नाही. आलं लक्षात. मग ही स्वतः किती आहे, 1250 आहे. ही ट्रेन आहे, 1 किलोमीटर जाते. मग 4 मिनिटात किती जाईल, सांगा. 2 मिनिटात 2 मिनिटात 1 किमी, बरोबर की नाही. तर 4 मिनिटात 2 किमी, किती होणार, 2 किमी. तिला 2 किलोमीटर जायचंय, ती स्वतः 1250 आहे. मग हे किती, 250 राहिले का, बरोबर की नाही. ते 1000 स्वतःचे कमी केले, तिचे 250 राहिले. आणि मग आता 250 राहून आता ती काय करणार आहे, परत 1000 किलोमीटर अंतर पार करणार आहे, बरोबर ना. 2 किलोमीटरच करणार आहे. 1 किलोमीटर तिने स्वतःचं काढलं, त्यातलं 250 राहिलं. मग 1000 परत ती पार करणार आहे, म्हणून 250 वजा करायचे, काय येतं, 750 मीटरची ती ट्रेन आहे. आलं का लक्षात. दुसरी ट्रेन ही किती आहे, 750, आणि ती 250 ती तुम्हाला हे लक्षात आलं, ती 1250 स्वतः आहे. एका 2 मिनिटामध्ये ती काय करते, स्वतः एवढंच अंतर पार करते, 250 किलोमीटर राहून 1000 मीटर जाते. आणि त्याच्यानंतर ती काय करते, 1 किलोमीटर अंतर साध्य करते. 1 किलोमीटर म्हणजे 1000, हे स्वतः 1 किलोमीटर कमी केले, 250 राहिले. मग पुन्हा ती काय करणार आहे, 2 किलोमीटर अंतर पार करणार, म्हणजे 1000 झाले, 1000 राहिले. मग हे त्या 1000मध्ये पुन्हा 250 राहिले होते. मग 750 अधिक 250 1000, म्हणून उत्तर काय आलेलं आहे आपलं, 750 मीटरची ती थांबलेली ट्रेन आहे. आता त्यांनी काय विचारलं, रहीमला दिनेशपेक्षा 10 गुण अधिक मिळाले, जॉर्जला रहीमपेक्षा 25 गुण कमी मिळाले. तिघांच्या गुणांची बेरीज 235 आहे, तर जॉर्जला किती गुण मिळाले. आता मी काय करते, रहीमची गुण मानते x, तर रहीमला दिनेशपेक्षा 10 गुण अधिक मिळाले. रहीमला किती गुण मिळालेत, दिनेशपेक्षा 10 गुण अधिक मिळाले. थांबू का,
हां आता बघा तुम्ही रहीमचे मी एक्स मानले गुण आणि जॉर्जला रहीमपेक्षा 25 गुण कमी मिळाले. जॉर्जचे किती आहेत एक्स वजा 25. मग दिनेशचे किती आहेत? रहीमला 10 गुण अधिक मिळाले दिनेशपेक्षा, म्हणजे दिनेशला 10 गुण कमी मिळाले रहीमपेक्षा. हे लक्षात आलं. आता हे तिघांच्या गुणांची बेरीज करायची आपल्याला. एक्स अधिक एक्स वजा 25 अधिक एक्स वजा 10 बरोबर 235. आता तुम्ही मला सांगा हे किती एक्स झाले? 3 एक्स झाले. वजा 25 वजा 10 बरोबर 235 बरोबर 3 एक्स. वजा वजाची काय होणार? बेरीज होणार 35. वजा 35 बरोबर 235. आता इथे वजा आहेत 3 एक्स काय आहेत? या बाजूला वजा आहेत 235 अधिक 35 या बाजूला जाऊन बेरीज होणार. किती झाले? 270 भागिले 3 एक्स. आता हा 3 गुणाकार आहे इथे येऊन भागाकार होईल. किती आले? 3 9 27 म्हणजे 90. म्हणजे रहीमला किती गुण आहेत? 90. मग जॉर्जला किती आहेत? 90 वजा 25. एक्स वजा 25 म्हणजेच 90 वजा 25. मग 90 वजा 25 किती येतात सांगा? 65 बरोबर की नाही? 90 वजा 25 किती होणार? 10 मधून 5 गेले 5 आणि 8 मधून 2 गेले 6. आता आपल्याला हे गणित सोडवायचे. आधी आपण काय करणार? ह्यांची बेरीज करणार 30 बरोबर. आधी गुणाकार करणार कंसे भागू बेव. आधी कंस सोडवायचा. 50 मधून 30 गेले काय आले उत्तर? 20. 100 वजा 20 सांगा ना? 80 बरोबर. 400 भागिले 80. आता मी हे गणित इथे सोडवते बघा उरलेलं. आता काय उरलं? 10 10 100 अधिक कंसात काय येणार? 400 भागिले 80. मग 100 अधिक आता हा शून्याला शून्य गेला आणि 8 पंचा 40 ना. किती आलं उत्तर? 105. कळलं? 360 ग्रॅम हे 3 किलोग्रामचे किती टक्के आहेत? मग आपण काय करणार आहोत? इथं मी तुम्हाला लिहून देते बघा. 360 ग्रॅम हे 3 किलोग्रामचे किती टक्के? मग 1 ग्रॅम बरोबर किती? 1 किलोग्रॅम बरोबर किती? 1000 ग्रॅम. मग हे कसे मांडणार आपण? बघा 360 भागिले 3000 ग्रॅममध्ये लिहिले आपण. 3 किलोग्रॅमपैकी 360 तर काय येणार? 100पैकी किती टक्के? मग हे सोडवायचे. 12 त्रिक 36 किती टक्के? 12%. हे बघ ना 3 किलोग्रॅमपैकी 360 मी 3000पैकी 360 केले. मग 100पैकी किती? शून्याला शून्य कट केले आणि 12 त्रिक 36 म्हणून 12%. आता त्यांनी दिले एका वस्तू 240ची तफावत आहे. जेव्हा विक्री जास्त होते खरेदी केल्यापेक्षा तेव्हा नफा होतो. मग त्यांचा लाभ किती झाला आहे? 20% झाला आहे. म्हणजे 100 रुपयाला किती झाला आहे? 20 झाला आहे. फायदा झाला. म्हणजे त्यांची विक्री किंमत किती आहे? 100 अधिक 20 मॅडम फोनाला बरोबर. 100पैकी 120 झालं. मग 240 असेल बरोबर की नाही हा नफा. तर त्याची विक्री किंमत किती आहे काढायची आपल्याला. मग तुम्ही मला सांगा हे आपल्याला काय करायचं आहे? बघा 240 गुणिले 120 भागिले 100 आलं हे लक्षात? नाही आपला नफा किती आहे? 20 आहे. कारण 100 नाही 120 आपली विक्री किंमत आहे बरोबर. मग आपण काय करणार आहोत? यांचं काय होणार? थांबू. 12 गुणिले 12 किती होणार? 12चा वर्ग काय? 144 आणि हा शून्य तसाच राहिला बरोबर. म्हणून उत्तर आलं 1440. हे बघा 120 गुणिले 12 करायचे. शून्याला शून्य 12 12 144. एका पाण्याच्या टाकीची लांबी रुंदी आणि उंची क्रमशः 11 मीटर 10 मीटर 9 मीटर आहे. ही टाकी 6 मीटर उंचीपर्यंत पाण्याने भरली. एवढी टाकी आहे ती 9 मीटरची आहे बरोबर. आणि ती किती भरली? 6 मीटरपर्यंतच भरली. मग उरलेली किती आहे? उरली किती भरायची? उरली किती? 3 मीटर भरायची राहिली ना. मग पाण्याच्या टाकीचा किती भाग उरला? किती? 9पैकी 3 उरला ना. म्हणजे 3 एके 3 3 त्रिक 9 किती उरला? 1/3 उरला. तुम्हाला लक्षात आलं पूर्ण किती आहे? 9 भरल्या किती? 6. पण त्यांनी विचारलं रिकामा भाग किती आहे? रिकामा किती आहे? 3 मीटर रिकामा आहे. मग 9पैकी 3 म्हटल्यानंतर काय करायचं? पाढा म्हणायचं. 3 एके 3 3 त्रिक 9 म्हणून 1/3 आलंय. आता एका हॉलची लांबी रुंदी 12 मीटर 10 मीटर आहे आणि फरशी बसवायची आहे 10 सेंटीमीटर गुणिले 8 सेंटीमीटर. किती टाईल्स लागतील? आता ह्याचा काय करायचा? दोन्ही क्षेत्रफळाचा भागाकार करायचा आपल्याला. मग तर बघा इथं आपण भागाकार करतोय. आधी हॉल मोठा घेतो 12 मीटर गुणिले 10 मीटर आणि इथं काय होतंय? भागिले 10 सेमी गुणिले 8 सेमी. आता हे वरचे किती आहेत?
मीटरमध्ये आहेत ना, इकडे बघा 1 मीटर बरोबर किती सेंटीमीटर? 100. म्हणून मी हे सेंटीमीटर करून घेते. आलं लक्षात? आता हे शून्याला शून्य गेला. किती? हा बघा, हा शून्याला शून्य कट केला मी. हे 1200 आणि 1000 आहेत. मी मीटरचे सेंटीमीटर करून 2 शून्य वाढवले. मग हे 8 आणि 15 8 20 असे. मग 8 15 20 असे. 150 गुणिले 100. 150 गुणिले 100 किती आले? 1 2 3 0 आणि 15. काय आलं उत्तर? 15,000 टाईल्स लागतील. आता एक दुकानदार एक खुर्ची 15%च्या ऐवजी 8% फायदा घेऊन विकतो, त्यामुळे त्याला 56 रुपये मिळतात. आलं लक्षात? हे बघा, मी हे गणित इथे सोडवले, तुम्हाला दाखवते. हे बघा, ह्याच्या जागा नाही राहिली. त्यांनी काय दिलं? जर 100 रुपयाला 15% फायदा घेतला तर 115 रुपयाला विकणार, आणि 8% फायदा घेतला तर 108 रुपयाला विकणार. मग त्यामुळे त्याला 56 रुपये कमी मिळतात. मग हे कमी मिळतात, किती कमी मिळतात? 115 वजा 8 7 रुपये कमी मिळतात. मग 100 रुपयाला 7 रुपये कमी होतात. तर 56 रुपये असल्यावर किती रुपये कमी म्हणजे हे होते? तर मग आपण काय करतो? 100/7 गुणिले 56. मग 7 8 56, 8 गुणिले 100 800 रुपये. आपलं उत्तर काय आलं? मी काय केलं? 100च्या प्रमाणात काढलं. जर मी 15% फायदा घेतला तर 115 रुपयाला, 8% फायदा घेतला तर 108 रुपयाला. पण मला त्याचं तफावत किती होते? 7 रुपयाची होते. पण हे काय म्हणतायत की 56 रुपये कमी मिळाले. म्हणजे कमीने किती कमीने विकली? 56 रुपये कमी मिळाले. म्हणजे जर 100/7 गुणिले 56 बरोबर काय येणार आहे? आपलं उत्तर 800 रुपयेची ती खुर्चीची किंमत आहे. आता एक शेवटचं गणित बघा. 1 किलोमीटर लांबीची एक मालगाडी ताशी 45 किलोमीटर वेगाने धावते. या मालगाडीला 2 किलोमीटर लांबीच्या बोगद्यातून बाहेर पडायला किती वेळ लागेल? ती लांबीची किती आहे? आता ह्याचं सूत्र काय माहिती का? अंतर बरोबर वेग गुणिले वेळ. मग ती स्वतः किती आहे? 1 किलोमीटर आहे. एक स्वतः गाडी ती 1 किलोमीटर, तिला जायचं किती? 2 किलोमीटर. म्हणजे तिचं सगळं अंतर किती आहे? 3 किलोमीटर जायचं आहे. ती पूर्ण पास होणार ना, तेव्हाच ती गाडी संपली समजायचं 2 किलोमीटर. हे 2 किलोमीटर जेव्हा होईल तेव्हा ती स्वतःचं अंतर असं 3 किलोमीटर अंतर. तिचा वेग किती आहे? 45. आपल्याला वेळ काढायचा आहे. मग वेळ बरोबर काय होणार? 45/3. वेळ बरोबर 15. बरोबर किती आला? 1/15. आलं लक्षात? 1/15 तास झाले. बरोबर की नाही? मग ह्याला काय केलं आपण? तासाला मिनिटात करून घेतलं. 1/15 गुणिले 60 म्हणजे बघा 15 चोक 60 म्हणून 4 मिनिटं. त्या ट्रेनला किती वेळ लागेल? बाहेर पडायला 4 मिनिटं लागतील बोगद्यातून. आलं हे लक्षात? तुम्हाला सगळी गणितं ह्या वहीत मी सोडवलेली आहेत, तुम्ही सोडवा.